नमस्कार. पंडित सरांची गाणी या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. चौथा भाग. आणि हा चौथा भाग हा पंडित सरांचं एक अत्यंत आवडतं गाणं आणि जे बहुतांश खूप जणांचं आवडतं गाणं आहे. खास करून नाट्यप्रेमी, मराठी नाट्यप्रेमी यांचं हे नक्कीच आवडतं गाणं आहे. आणि त्या आवडत्या गाण्याला असलेला जी एक विरहाच्या पार्श्वभूमीवर, वियोगाच्या पार्श्वभूमीवर असलेलं एक गाणं आहे. आणि त्या गाण्यामध्ये जेव्हा पंडित सरांच्या बाबतीतलं मी म्हणतो, बाबांच्या बाबतीतलं म्हणतो, तेव्हा ते बहुतांश आज जाणवतं असं, की जेव्हा त्यांना कुठेतरी कधीतरी माणूस जेव्हा कधीतरी स्वतःला मित्रांपासून लांब किंवा त्याच्या बालपणीच्या आठवणींपासून लांब असेल किंवा कोणीतरी काहीतरी समजलं, जे अनुचित काहीतरी असं समजलं, कानावर आलं किंवा जो ते विरह आहे, तिथे त्यांचा थोडासा तो सूर हा लागायचा. आणि नुसतं हेच नाही तर कधीतरी असा एक गमतीचा भाग होता किंवा काहीतरी एखादा सामना सुरू आहे, चांगला मॅच सुरू आहे. पूर्वी जसे दूरदर्शनचे आधीच ते प्रसारण असायचं, ते थोडंसं अस्पष्टच दिसायचं आणि त्यात समजा तो ऐन रंगात आलेला सामना आहे आणि तो अ, त्या दरम्यान वीज गेली, लाईट गेला, तर एक थोडंसं त्यांचं पटकन हेच गाणं ते का लागायचं तेव्हा. म्हणजे त्यांना जो वियोग असायचा, त्यांना जो लक्षात यायचा, म्हणजे आज लक्षात येतोय मला, की त्यांना तो तिथे ते टर्न करायचे. कुठल्याही प्रकारे तोंडातून काहीतरी इतर काहीतरी वीज अ, त्या संदर्भात कोणाला तरी काहीतरी दूषणं देणं किंवा काहीतरी अशा अनेक गोष्टी असतील, पण त्या कुठेतरी त्या गाण्यातून वळवायच्या. म्हणजे राग यायचा असेल किंवा राग येत असेल, प्रचंड रागिष्ट होते. शीघ्र कोपी होते, शीघ्र थंड व्हायचे, हाही भाग आहे. पण त्या पार्श्वभूमीवर जे गाणं असायचं ते होतं शतजन्म शोधताना. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं गाणं. आधी मास्टर दीनानाथ मंगेशकरांनी गायलं, तेव्हाही फेमस झालेलं. नंतर डॉक्टर वसंतराव देशपांडे यांचं आज अजरामर आपण ही पदं किंवा ही गाणं, ही गीतं ऐकत असतात लोकं. संन्यस्त खडक हे मोठं थोडंसं वयाने वाढल्यानंतर आम्हाला मोठं होताना कळलं, की एवढं मोठं नाटक आणि त्याच्यामधलं हा भाग आणि ते सावरकरांनी लिहिलंय. हे लहानपणी जेव्हा 6वी-7वीत असताना हे जेव्हा कळलं, ऐकतोय लहानपणापासून, पण ते सावरकरांनी गाणं लिहिलंय. हा एक सुद्धा एक मोठी त्यावेळचा एक आश्चर्य वाटायचं आणि हे बाबा गाणं म्हणतायत लहानपणापासून. आम्ही ऐकतोय, पंडित सर हे गाणं म्हणतायत. आणि ह्या अनेक पार्श्वभूमीवर हे गाणं एक लक्षात येतं. त्यांच्या या गीताबद्दल आता आणखीन काही किंवा अनुभवापेक्षा हा एक प्रयत्न आहे, हे एक साहस आहे. का स्वतः जे ही मूळ कलाकृती आहे, ती जितकी भारदस्त आहे, ती म्हणायची सुद्धा काही त्याचं नाव घ्यायची खरं क्षमता नाहीये. पण त्यानंतर पंडित सर म्हणजे आमच्या वडिलांना जशी ती स्वीकारली आणि त्यांनी कुठलाही त्यांच्या पद्धतीनं गायचा जो काही त्यांचा अ, प्रकार होता, त्यातला कुठलातरी एक छोटासा पोर्शन आठवून तो एक गायचा एक प्रयत्न आहे. मग आपण सर्वांसाठी हे शतजन्म शोधिताना पंडित सरांचं गीत आहे, की त्यांना आठवून जसं आपल्याला सादर करता येतंय, तो माझा प्रयत्न आहे. शतजन्म शोधिताना, शतजन्म शोधिताना, शत आरती व्यर्थ झाल्या, शत आरती व्यर्थ झाल्या, शतजन्म शोधिताना, शतजन्म शोधिताना, शतजन्म शोधिताना, शत आरती व्यर्थ झाल्या, शत आरती व्यर्थ झाल्या, शत सूर्यमालिकांच्या, शत सूर्यमालिकांच्या, दीपावली विझाल्या, दीपावली विझाल्या, शतजन्म शोधिताना, शतजन्म शोधिताना, शतजन्म शोधिताना, तेव्हा पडे प्रियासी क्षण एक आज गाठी, क्षण एक आज गाठी, सुख साधना युगांची, सुख साधना युगांची, सुख साधना युगांची, सिद्धीसी अंती गाठी, सिद्धीसी अंती गाठी, शतजन्म शोधिताना,
शतजन्म शोधिताना, शतजन्म शोधिताना, हा हाय जो न जाई, हा हाय जो न जाई, मिठी घालो मी उठोनी, मिठी घालोनी उठोनी, क्षण तो क्षणात गेला, क्षण तो क्षणात गेला, क्षण तो क्षणात गेला, क्षण तो क्षणात गेला, सखी हातचा सुटोनी, सखी हातचा सुटोनी, शतजन्म शोधिताना, शतजन्म शोधिताना, शतजन्म शोधिताना, शत आरती व्यर्थ झाल्या, शत आरती व्यर्थ झाल्या, शत सूर्य मालिकांच्या, शत सूर्य मालिकांच्या, शत सूर्य मालिकांच्या, दीपावली विझाल्या, दीपावली विझाल्या, शतजन्म शोधिताना, शतजन्म शोधिताना, शतजन्म शोधिताना. मनपूर्वक धन्यवाद. आपण सर्वांनी ऐकलं. याच्यातला विझाल्याचे मी हरकत आहे ती एकदाच घेऊ शकलो, म्हणजे हिंमत झाली अगदी शेवटी येताना. आपण सर्वांनी हा भाग पाहिलात. आणि शतजन्म शोधिताना पंडित सरांच्या आवडत्या गाण्यांपैकी एक, किंवा ते गायचे त्या गाण्यांपैकी एक आज आपल्याला ऐकू शकलो, म्हणून मनपूर्वक धन्यवाद.